ठाण्यातील सुप्रसिद्ध मंडळ बाळ गणेश उत्सव मंडळातर्फे गेल्या 47 वर्षांपासून ठाण्याच्या महाराजाचं इथे विराजमान करत आहेत आणि या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील चाललेली आहे। केरळचा हा मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्यासोबत कलाकार सुशांत शेलार आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर, गेल्या 47 वर्षांपासून या ठिकाणी मंडळाकडून विविध कार्यक्रम घेत असतात आणि यंदाचा संकल्पना काय सांगाल? ठाण्याच्या महाराजाचं यंदाचं 48वं वर्ष आहे आणि गेली कित्येक वर्ष या महाराजाला दर्शन घेण्यासाठी मी येत असतो। या मंडळाचा एक घटक या मंडळाशी एक नातं जोडलेलं आहे आणि मंडळाचे विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले जातात वर्षभरामध्ये। सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण मंडळाचा कारभार चालतो आणि दरवर्षीप्रमाणेच सुंदर सजावटसुद्धा याचं एक प्रमुख आकर्षण असतं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मंडळाच्या या सजावटीला पाहण्यासाठी भक्तगण येत असतात, या महाराजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर ठाण्यामध्ये अशा पद्धतीचे विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरे होतात, पण ठाण्याच्या महाराजाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ही सजावट दरवर्षी एका वेगवेगळ्या प्रकारचं मंदिराची प्रतिकृती इथे साकार केली जाते। आणि या मंडळाचा एक याच्यामध्ये नाव जे आहे ते ठाण्यामध्ये खूप वाखाणण्यासारखं आहे आणि निश्चितपणे याही वर्षी 48वं वर्ष खूप दिमागदार साजरं होतो आहे आणि सुवर्णमहोत्सवी वर्ष काही वर्षांवरती येऊन ठेपलेलं आहे। आपण जर पाहिलं की या ठिकाणी सुबक अशी सुंदर अशी मूर्ती ते दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील झालेली आहे आणि अशाच प्रकारे या ठिकाणी जे अनेक वर्षांपासून विविध मंदिर असतील, दरबार असतील, ते या मंडळाच्या वतीनं दाखवायचा प्रयत्न करत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।